हॅलो एव्हरीवन, आज आपण SY.B.Com सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 प्रॉफिट और लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन इलिस्ट्रेशन नंबर 3 पेज नंबर 1.26 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। क्रिस्टल प्रायव्हेट लिमिटेड चेंबूर वॉज फॉर्म्ड टू मेक ओव्हररनिंग बिझनेस ऑफ डोमिनो अँड कंपनी दुर्गापूर विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2023। तर ही जी 1 एप्रिल 2023 ला तुम्ही बिझनेस परचेज केलेला आहे, तर हे लक्षात ठेवा। ही जी क्रिस्टल प्रायव्हेट लिमिटेड चेंबूरची कंपनी आहे, या कंपनीनं डोमिनो अँड कंपनीकडून 1 एप्रिल 2023 ला बिझनेस परचेज केलेला आहे। तर ही डेट ऑफ परचेज आहे। द कंपनी वॉज इनकॉर्पोरेटेड, तर लक्षात ठेवा इनकॉर्पोरेटेड म्हणजे कंपनी म्हणून ते अस्तित्वात आले। बिझनेसचं रूपांतर कन्वर्ट झालं कंपनीमध्ये। बिझनेस होता तो कन्वर्ट झाला कंपनीमध्ये, त्याला म्हणायचं आहे इनकॉर्पोरेटेडची डेट ऑफ इनकॉर्पोरेटेड। इनकॉर्पोरेट झाली म्हणजे कंपनी म्हणून ते अस्तित्वात आली। कधी आली तर ऑन 31 जुलै 2023। ह्याच्यावरून आपल्याला टाइम रेशो काढता येईल। अँड ऑफ्टेन द कमेन्समेंट ऑफ बिझनेस सर्टिफिकेट ऑन 1 ऑक्टोबर 2023। सर्टिफिकेट केव्हाही मिळो ह्या तारखेचा विचार तुम्ही करायचा नाही, हे लक्षात ठेवा। द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ द कंपनी फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024 वॉज एज फॉलोज। आपल्याला प्रॉफिट अँड लॉस खाली दिलेला आहे। तर तत्पूर्वी आपण काय करूया की एक टाइम रेशो काढून घेऊया की जे ह्या इन्फॉर्मेशनवरून आपण टाइम रेशो फाइंड करणार आहे। तर टाइम रेशो कसा काढायचा, तर बघायचं डेट ऑफ परचेज पहिलं घ्यायचं आहे आपल्याला। डेट ऑफ परचेज कधी परचेज केली तर 1 एप्रिल 2023। त्याच्यानंतर बघायचं इनकॉर्पोरेशन, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन कधी ती कंपनी म्हणून अस्तित्वात आली 31 जुलै 2023। 31 आहे हे लक्षात ठेवा 2023। आणि आपण जे फायनान्शियल इयर तुम्ही नुसतं म्हणलं तरी चालेल, आपलं फायनान्शियल इयर किती आहे त्याला तुम्ही डेट ऑफ फायनान्शियल क्लोज पण म्हणू शकता, किंवा तुम्ही साधं नुसतं फायनान्शियल इयर एवढं लिहिलं तरी चालेल। फायनान्शियल इयर आपलं संपलेलं आहे 31 मार्चला, म्हणजे आपलं जे इयर आहे हे लक्षात ठेवायचं 31 मार्च 2024 ला इयर आपलं संपलेलं आहे। मग आता ह्याच्यावरून बघायचं आहे की ह्या ज्या 2 वरच्या डेट आहेत ह्याच्यावरून तुम्ही टाइम रेशो फाइंड करायचा आहे। ह्याच्यावरून तुमचा टाइम रेशो येईल ह्याच्यावरून। तर मग इथपर्यंत 31 जुलैपर्यंत तो बिझनेस होता, त्याच्यानंतर तुमची कंपनी आहे। म्हणजे तुम्ही काय करणार आहात 1 एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि 31 मार्च। इथं आपलं इयर संपलं। जिथं आपलं इयर संपतं तिथपर्यंत यायचं 31 मार्च। हा तर तुम्हाला ना मी थोडासा असा बॉक्स बनवून देते, तुम्हाला समजेल। आपण टाइम रेशो फाइंड करतोय। प्रत्येक महिन्याला ना मी असा एक बॉक्स बनवते, म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात येईल। तर आता इथं लक्षात घ्या की आपल्याला 1 एप्रिल पासून 31 जुलैपर्यंत बिझनेस होता। एप्रिल, मे, जून, जुलै पण येणार कारण 31 आहे, म्हणजे ह्या 4 महिन्यापर्यंत। तर आपण इथं आहे ना एक रेड लाईनने ड्रॉ करू, म्हणजे इथपर्यंत तुमचा काय होता बिझनेस होता। आणि इथं काय आहे कंपनी, इथं ती कंपनी म्हणून अस्तित्वात आली। मग महिने किती आहेत बघा,
एप्रिल मे जून जुलै 1 2 3 4 मंथ्स. आणि इथं किती आहेत 8 असतील बघा 1 2 3 4 5 6 7 8 मंथ्स. ह्याच्यावरून तुम्हाला रेशो काढायचा आहे. 4:8 4:8. तर 4 1 जा 4 4 2 जा 8. हा झाला तुमचा टाइम रेशो 1:2 टाइम रेशो. हा आहे तुमचा टाइम रेशो. तर लक्षात ठेवा आपला टाइम रेशो आहे 1:2. तर ही कशावरून काढलं आपण, तर ह्या दिलेल्या डेटवरून काढलं. आता खाली आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये जावं लागेल कारण आपल्याला सेल्स रेशो फाइंड करावा लागेल. तर इथं बघू काय दिलेलं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये. द फॉलोइंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. द टर्नओव्हर फॉर द होल पिरियड म्हणजे पूर्ण 1 वर्ष, एका वर्षाचा टोटल टर्नओव्हर आहे अमाउंटेड टू ₹1,12,000 ऑफ विच ₹28,000 वेअर रिलेटेड टू द पिरियड फ्रॉम 1 एप्रिल 2023 टू 1 आता 8 आहे म्हणजे ऑगस्ट आहे हे लक्षात ठेवा. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट 8वा महिना आहे ऑगस्टचा. तर 1 ऑगस्ट आहे म्हणजे ऑगस्ट महिना पकडायचा नाही कारण 1 तारीख आहे. म्हणजे आपला जो प्रीचा पिरियड आहे बघा ऑगस्ट इथं चालू होतो तर जुलैपर्यंत म्हणजे 1 2 3 4 इथपर्यंत त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे सेल्स आहेत हे जुलैपर्यंत. मी इथं थोडंसं आता आपण सेल्स रेशो फाइंड करतोय. सेम ॲज इट इज महिने आहेत. तर इथपर्यंत बघा हेच महिने ॲज इट इज खाली येतील एप्रिल मे जून जुलै. तर आपण इथं काढला तो टाइम रेशो काढला. आता आपण सेल्स रेशो काढणार आहोत. सेल्स रेशो कसा काढायचा, तर त्यांनी सांगितले पूर्ण एका वर्षाचे जे सेल्स आहेत ते किती सांगितलेले आहेत 1,12,000 आणि 28,000 हे प्रीचे आहेत. म्हणजे त्यांनी असं सांगितले 1 ऑगस्ट म्हणजे जुलैपर्यंत 1 2 3 4 महिन्याचे सेल्स म्हणजे प्रीचे सेल्स आहेत 28,000 आणि पोस्टचे मग राहिलेले असतील. आणि टोटल होल सेल्स, होल म्हणजे टोटल टर्नओव्हर, टोटल सेल्स त्याला टर्नओव्हरला पण सेल्स म्हणतो 1,12,000 टोटल आहेत. तर मग ह्याच्यातून हे मायनस केलं की तुमचे पोस्टचे सेल्स मिळतील. तर तुम्ही इथं मायनस करून घेऊ शकता किती पोस्टचे सेल्स आहेत ते तुम्हाला कळेल. मग काय होणार आहे 1,12,000 मायनस 28,000 म्हणजे 48,000 हे तुमच्या पोस्टचे सेल्स आहेत. आता आपल्याला ह्याच्यावरून रेशो काढायचा आहे. कसा येईल बघा 28,000 इज टू 84,000. या 3 झिरोला हे 3 झिरो कट झाले. आता आपल्याला काय करायचं आहे 28 आणि 42चा रेशो काढायचा आहे. तर 28च्या टेबलमध्ये 84 आहे. तर तुम्ही ह्याला असं डिवाइड करू शकता 28 डिवाइड बाय 28 इज टू 84 डिवाइड बाय 28 कारण 28च्या टेबलमध्ये आहे. 21 जा 21 21 1 जा 21 21 3 जा 43. तुम्ही करून बघू शकता 28 इंटू 3 केलं की 48 येतं. म्हणजे हे 3 आहे म्हणजे रेशो आला 1:3. हा आहे तुमचा सेल्स रेशो. कसा काढला बघा आपण काय केलं 28,000 इज टू 48,000 केलं आणि मग त्या दोघांना आपण 28च्या टेबलमध्ये दोघं पण आहेत. आणि असं जर नाही कळालं तर तुम्ही असं पण काढू शकता 28 इज टू 84. ह्या दोघांना तुम्ही 2 ने डिवाइड करू शकता पण खूप वेळ लागेल. आणि मग शॉर्ट फॉर्ममध्ये करत जायचं 2 1 जा 2 2 1 जा 2 2 4 जा 8 2 1 जा 2 2 4 जा 8 आणि 2 2 जा 4. परत आलं 14 ह्याला परत 2च्या टेबलमध्ये आहेत आणि 42 परत 2च्या टेबलमध्ये आहे. 4 7 जा 14 2 7 जा 14 2 1 जा 2 2 2 जा 4 2 1 जा 2. परत आलं तुमचं 7 इज टू 21. परत 7 आणि 3च्या टेबलमध्ये आहे दोघं जण. तर 3 ने डिवाइड केलं 3 1 जा 3 सॉरी 7च्या टेबलमध्ये आहेत हे दोघं पण. तर मग आपण असं केलं इथं दाखवते 7 डिवाइड बाय 7 इज टू 21 डिवाइड बाय 7
7 1 जा 7, 7 1 जा 7, 7 3 जा 21, म्हणजे रेशो आला तुमचा 1:3. असं पण तुम्हाला काढायचं असेल तर काढा, वेळ जाईल, नाहीतर तुम्ही डायरेक्ट असं पण काढू शकता. तर हा आहे तुमचा सेल्स रेशो 1:3. तर आता आपल्या हे लक्षात आलेलं आहे, सेल्स रेशो काढला. त्याच्यानंतर असं सांगितलेलं आहे, रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग वॉज पेड ₹500 पर मंथ अप टू 1 ऑक्टोबर 2023. म्हणजे 1 ऑक्टोबर 2020 पर्यंत ₹500 रेंट होतं आणि त्याच्यानंतर देअर आफ्टर इट वॉज इन्क्रीज्ड बाय 100 पर मंथ आणि पर मंथ ऑक्टोबर नंतर ₹100 वाढलं, म्हणजे ₹600 पर मंथ झालं. ऑक्टोबरच्या नंतरचं रेंट ₹600 आहे आणि ऑक्टोबरच्या अगोदरचं रेंट ₹500 आहे. तर रेंटला आपण काय करणार आहोत, ॲक्च्युअल लिहिणार आहोत. तर रेंट ऑफ बिल्डिंग इथं मी ॲक्च्युअल लिहून ठेवलं, कारण ॲडजस्टमेंट असेल तर ॲक्च्युअल रेशो अप्लाय करतो. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी रेशोजबद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे डेप्रिशिएशन ऑन फिक्स ॲसेट इन्क्लूड ₹150 फॉर ॲसेट्स ॲक्वायर्ड इन पोस्ट इनकॉर्पोरेशन. पोस्ट इनकॉर्पोरेशन म्हणजे कंपनी अस्तित्वात आल्यानंतर जे एक्सपेन्सेस आहेत किंवा डेप्रिशिएशन आहे ते ₹150 इन्क्लूड झालेलं आहे डेप्रिशिएशनमध्ये, म्हणून इथं डेप्रिशिएशन आहे. ह्याला ॲक्च्युअल लिहा, मी ह्याची वर्किंग नोट तुम्हाला करून दाखवते. फक्त लक्षात ठेवा, इन्क्लूड हा वर्ड ह्याला अंडरलाईन करून ठेवा. इन्क्लूड झालं की लेस करायचं आणि मग डिवाइड करायचं आहे रेशो, सांगते मी पुढे गेल्यानंतर. आणि परचेस कन्सिडरेशन वॉज डिस्चार्ज बाय द कंपनी ऑन 13 सप्टेंबर 2023 बाय इश्युइंग इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच ॲट अ प्रीमियम ऑफ ₹1 पर शेअर. त्याने असं सांगितलेलं आहे की जी परचेस कन्सिडरेशन आहे ती कोणाला देतो आपण, तर वेंडरला. तर इंटरेस्ट टू वेंडर ह्याला एक ॲक्च्युअल लिहा, कारण त्याला आपण कधीपर्यंत दिलेलं आहे, सप्टेंबरपर्यंत इंटरेस्ट पेड केलेला आहे, म्हणजे दिले पैसे त्याला. मग ते जे इंटरेस्ट आहे हे तुमचं कुठपर्यंत आहे, तर सप्टेंबरपर्यंत आहे. सप्टेंबर म्हणजे किती, 1 2 3 4 5 6 आणि तारीख आहे 30 सप्टेंबर. 6 महिन्याचं इंटरेस्ट एवढं आहे. मग त्यातले 2 महिने पोस्टचे आहेत आणि 4 महिने फ्रीचे आहेत. देते मी करून तुम्हाला त्याचं पण वर्किंग, तर ते पण करू आपण. तर ही आहे इन्फॉर्मेशन. आता आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन सॉल्व करण्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, इथं त्याचे रेशो शॉर्टमध्ये लिहिणार आहोत. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस टाईम रेशो, बँक चार्जेस टाईम रेशो, सेलिंग एक्सपेन्सेस सेल्सशी रिलेटेड आहे सेल्स रेशो, मिसलेनियस एक्सपेन्सेस हे टाईम रेशोमध्ये डिवाइड करतो. कॅरेज आउटवर्ड, आउट म्हणजे गुड्स गोज आउट झाला तुमच्या बिझनेसमधून, म्हणजे तुम्ही सेल केला. आउट कधी होतो, गुड्स सेल केल्यानंतर, म्हणजे तुम्ही माल विकलेला आहे आणि त्याचे हे कॅरेज आहेत, म्हणजे सेलिंगचे कॅरेज आहेत, परचेसचे नाहीत. तर हे सेलिंगसाठी म्हणजे माल विकल्यानंतर तुम्ही जो कॅरेजचा वाहतुकीचा खर्च केलेला आहे, म्हणून सेल्स रेशोमध्ये येईल. रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग ॲक्च्युअल, कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस टाईम रेशो, डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस आपण बिझनेस अगोदर खरेदी करतो, नंतर त्या बिझनेसला डेव्हलप करतो. कशासाठी, तर कंपनीसाठी, म्हणून हे पोस्टला येणार आहे. बॅड डेट सेल्स रेशो, पॅकिंग चार्जेस पॅकिंग कधी करतो, माल विकल्यानंतर, म्हणून ते सेल्स रेशो. शेअर ट्रान्सफर फीज, शेअर्स कुठं असतात, कंपनीमध्ये, म्हणून हे पोस्टला येईल. अंडर रायटिंग कमिशन म्हणजे आपण जेव्हा शेअर्स विकायला काढते कंपनी, त्यावेळेस सुरुवातीला स्टार्टिंगला जेव्हा फर्स्ट टाईम कंपनी शेअर्स विकायला काढते तेव्हा ब्रोकरला जे कमिशन दिलं जातं त्याला अंडर रायटिंग कमिशन असं म्हटलं जातं. कंपनीचे असतात म्हणून हे पोस्टला येईल. इंटरेस्ट टू वेंडर त्याला ॲडजस्टमेंट आहे म्हणून ते ॲक्च्युअलमध्ये येईल. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, डिस्ट्रीब्यूट करणं म्हणजे गुड्स वाटणं. सेल म्हणजे काय करतो आपण, डिस्ट्रीब्यूट करतो, वाटतो, म्हणजे ज्यांची डिमांड असेल त्यांना जाऊन आपण घरपोच डिस्ट्रीब्यूट करतो. तर हे सेलिंग एक्सपेन्सेसशी सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून हे सेल्स रेशोमध्ये डिवाइड होईल. डेप्रिशिएशन ऑन फिक्स ॲसेट हे डेप्रिशिएशन आहे ते ॲक्च्युअलमध्ये येईल कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. ग्रॉस प्रॉफिट नेहमी सेल्स रेशोमध्ये वाटतो. शेअर ट्रान्सफर फी, शेअर्स कुठे असतात, कंपनीमध्ये असतात म्हणून हे पोस्टला येईल. तर ह्याच्यावरून आपण आता आन्सरला सुरुवात करणार आहोत. तर पहिलं इन्कम लिहायचं आहे. पहिल्यावर मी लिहिलं इन द बुक्स ऑफ क्रिस्टल प्रायव्हेट लिमिटेड चेंबूर स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट्स प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024. आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे काय लिहायचं आहे ते, म्हणजे काय प्रिपेअर करायचं आहे ते. तर सर्वात प्रथम आपण काय केलं, पर्टिक्युलर्स, बेसिस ऑफ अलोकेशन, रेशिओ, टोटल
त्याच्यानंतर आहे प्री इनकॉर्पोरेशन, त्याच्यामध्ये 2 आहेत, एक एक्सपेन्सेसचा कॉलम आहे, एक इन्कमचा. पोस्ट इनकॉर्पोरेशन, त्याच्यामध्ये एक एक्सपेन्सेसचा आणि एक इन्कमचा. तर व्यवस्थित लिहा, कारण इथं जर इन्कमच्या कॉलममध्ये चुकून जर एक्सपेन्सेस लिहिले तर तुमचं सगळा क्वेश्चन चुकेल, तुमचा नेट प्रॉफिट येणार नाही. तर सुरुवात करायची आहे ग्रॉस प्रॉफिटपासून. पहिलं मी लिहिणार आहे ग्रॉस प्रॉफिट. पहिले इन्कम घ्यायचं आहे आपल्याला. ग्रॉस प्रॉफिट, सेल्स रेशो. सेल्स रेशो तुम्ही इथं काढलेला आहे बघा. सेल्स रेशो आहे 1:3 आणि टाईम रेशो आहे 1:2. तर सेल्स रेशो आहे 1:3. ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट तुमच्या बुकमध्ये इथं दिलेली आहे बघा 80,000. मग इथं लिहा 80,000. 80,000ला डिवाइड करायचं आहे. तर आता वर्किंग तुम्ही व्यवस्थित करायचं आहे. वर्किंग करताना बघा, पहिला आहे ग्रॉस प्रॉफिट. अमाऊंट आहे 80,000. रेशो आहे 1:3. आता ह्याला वाटून घ्या. 80,000 इंटू 1/4. 1 + 3 4. 4 × 8 म्हणजे 20,000 येईल. आणि पोस्टला पण असंच करायचं आहे. तुम्ही वेळ न घालवता पटापट कॅल्सीवर करा. 3/4. 4 × 1 4. 4 × 8 20,000 इंटू 3 60,000. 60,000 येणार आहेत पोस्टला आणि हे आहे प्रीला. तर आपण इथून ना एक लाईन ड्रॉ करून घेऊ आणि तुमच्या लक्षात येईल प्रीचे आणि पोस्टचे एक्सपेन्सेस वेगळे आहेत. तर ग्रॉस प्रॉफिट आहे, पहिला आहे 20,000. इन्कमच्या कॉलममध्ये लिहा, चुकून एक्सपेन्सेसमध्ये पुट करा 20,000 and 60,000. त्याच्यानंतर आहे शेअर बाय. इथं आहे बघा शेअर ट्रान्सफर फी. पोस्ट अमाऊंट आहे 1,000. 1,000च्या 1,000 तुमची इथं जाणार आहे पोस्टला, कारण ती कंपनीचा एक्सपेन्सेस आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल करायची आहे फक्त एकाच कॉलमची. म्हणजे हे तुमचं इन्कम आहे. किती इन्कम आहे बघा, 80,000 + 1 81,000. हे तुमचं इन्कम आहे. आता आपल्या ह्याच्याखाली एक्सपेन्सेस येणार आहेत. पहिलं आता मी काय करणार आहे, सारखं तुम्हाला दाखवत नाही आहे, तर हे सगळे एक्सपेन्सेस मी एकाखाली एक अमाऊंटसह लिहिणार आहे. त्यांचे रेशो आपण इथं लिहिलेलेच आहेत. त्या रेशोमध्ये त्याला डिवाइड करणार आहे. तर तुम्हाला इथं पाहू शकता. थोडंसं मी पाहिजे तर तुम्हाला दिसण्यासाठी असं ठेवते. पहिला आहे मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस इथं घेते. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 12,000. टाइम रेशो आपला आहे 1:2. तर 1:2 मध्ये ह्याला डिवाइड करायचं आहे. आता मी प्रत्येक वेळेस त्या ह्याचं नाव लिहित नाही एक्सपेन्सेसचं. आता एक वेळेस लिहिते. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 12,000. रेशो आहे 1:2. 12,000 इंटू 1/3. 3 4 12. 4,000 प्रीला. आणि तुम्ही 12,000 मधून 4,000 मायनस केले तरी लगेच कळेल. प्रत्येक वेळेस तुम्हाला काढायची गरज नाही. असं करायचं 12,000 - 4,000. हे इझी होऊन जातं. 8,000 तुमच्या पोस्टला येतील. म्हणजे प्रत्येक वेळेस असं करत बसायची गरज नाही. किंवा 4,000 इंटू 3. आणि हे रेशो एकदा तुम्हाला कळाला की दुसऱ्यांदा हे जे 4,000 प्रीचे असतील तर टोटल एक्सपेन्सेस एवढे आहेत. प्रीचे मायनस केले की राहिलेले असतात ते पोस्टचे असतात. आणि नसेल तर मग तुम्ही असं पण काढू शकता 12,000 इंटू 2/3. 3 1 3. 3 4 12. 4 2 8. असं पण तुम्ही काढू शकता 8,000. तुम्हाला जे जमेल ते करा. तर आपण अमाऊंट पुट करू 4,000 आणि 8,000. एक्सपेन्सेसमध्ये चुकून इन्कममध्ये कराल 8,000. त्याच्यानंतरचा एक्सपेन्सेस आहे बँक चार्जेस. टाइम रेशो
1:2 अमाऊंट आहे 1200. आता फक्त यातला एक 0 कट करा कारण ह्याच्यावर एक 0 आहे. तुमच्या लक्षात येईल इथे येईल 400 आणि 800. सारखं करायची पण काही वेळेस गरज नसते. तुम्हाला मी दाखवते तरी पण करून. इथं होते फक्त अमाऊंट टाकते 1200 रुपये. रेशो आहे 1:2. 1200 इंटू 1/3. 3 4 जा 12. 400 बघा आलं 400 आणि 1200 मायनस 400 अमाऊंट आली 800. हे आहे पोस्ट, हे आहे फ्री. तर फ्रीला 400 आणि 800 लिहून टाकलं. त्याच्यानंतर आहे सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस सेल्स रेशो आहे आपण इथं काढलेला आहे 1:3. अमाऊंट आहे सेल्सची 4000. 4000 डिवाइड बाय 4 बघा सोपं आहे हे पण. चौथा आहे अमाऊंट आहे 4000. रेशो आहे 1:3. 4000 इंटू 1/4. 4 1 जा 4. 4 1 जा 4. इथं आलं 1000. आता तुम्हाला 4000 मायनस 1000 करायचं आहे. हे येईल प्रीला आणि 4000 मायनस 1000 इज इक्वल टू 3000 पोस्टला. असं जरी करायचं असेल रेशोमध्ये तर तुम्ही असं कराल 4000 इंटू 3/4 असं कराल. तर ॲन्सर तुमचं 3000च येणार आहे. तुम्ही कसंही करा, हे असं करा किंवा असं करा. तर अमाऊंट आहे 1000 आणि 3000. त्याच्यानंतरचा एक्सपेन्सेस आहे सेलिंग एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस. टाइम रेशो 1:2. अमाऊंट आहे 9000. तुम्ही सोपं पण करू शकता. 9000 ह्या दोघांचं प्लस करायचं. 1 + 2 3. 3ने ह्याला डिवाइड करायचं म्हणजे जे पहिला 3ने डिवाइड केलं जे अमाऊंट येईल ती इथे येईल. म्हणजे इथे येईल 3000 आणि इथे येईल 6000. तरी पण मी दाखवते तुम्हाला करून. पाचवं आहे 9000. रेशो आहे 1:2. 9000 इंटू 1 डिवाइड बाय 3. 3 3 जा 9. 3000 फ्रीला. पोस्टला येईल 9000 हे मायनस 3000 अमाऊंट आली 6000 पोस्टला. तर फ्रीला येईल 3000 अँड 6000. त्याच्यानंतर आहे कॅरेज आउटवर्ड. कॅरेज सेल्स रेशो आहे 1:3. अमाऊंट आहे कॅरेज 4000. आता 1:3 मध्ये 4000 वर वाटलेले आहेत. परत कॅल्क्युलेशन करत बसू नका. बघा तेच आहे सेलिंग एक्सपेन्सेस मध्ये 4000 डिवाइड केलेत 1000 अँड 3000. तसंच इथं पण येईल 1000 अँड 3000. त्याच्यानंतर आहे रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग. ॲक्च्युअल आहे रेंट काय सांगितलं रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग. ॲक्च्युअल आता आपल्याला इथं व्यवस्थित बघायचं आहे. ही महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. तर आपण पहिले ना इथं असं सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये की जे रेंट आहे ऑफिस बिल्डिंगचं ते त्यांनी सांगितलं आहे की 500 पर मंथ 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत.
मग आपण इथं बघू आपला इयर कधी चालू झालेला आहे बघा. टाइम रेशोमध्ये इथं सांगितले 1 एप्रिलला तुमचा बिझनेस होता, म्हणजे आपलं जे इयर इथं आपण लिहिलेलं आहे बघा, जे टाइम रेशो काढताना. तर आपलं इयर चालू झालेलं आहे 1 एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. 31 मार्चला आपलं इयर संपलेलं आहे. इथं सांगितलं 31 मार्च आपलं क्लोजिंग इयर आहे, 31 मार्च. तर मग बघा त्याने असं सांगितलं की 1 ऑक्टोबरपर्यंत, म्हणजे ऑक्टोबर नाही, फर्स्ट म्हणजे ह्याच्या अगोदर सप्टेंबरपर्यंत इथपर्यंत पर मंथ 500 रुपीज रेंट आहे. जुलैमध्ये 500, ऑगस्टमध्ये 500 आणि सप्टेंबरमध्ये 500. आणि पुढं सांगितलं आहे की त्यांनी अँड देअर आफ्टर, म्हणजे त्याच्यानंतर इट वॉज इन्क्रीज्ड बाय 100 पर मंथ. म्हणजे इथं 500 + 100 म्हणजे किती होणार आहे तर 600. ऑक्टोबरमध्ये 600, नोव्हेंबरमध्ये 6, डिसेंबरमध्ये 600, जानेवारीमध्ये 600, फेब्रुवारीमध्ये 600 आणि मार्चमध्ये 600. तर आता आपल्याला काय करायचं आहे की प्रीला किती आणि पोस्टला किती. आपल्याला माहिती आहे प्रीचा टाईम इथं आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. प्री कुठपर्यंत आहे तर जुलैपर्यंतच प्री आहे. तर जुलैपर्यंत जायचं आपण, जुलैपर्यंत म्हणजे इथपर्यंत. तर रेड पेनने मी दाखवते. जुलैपर्यंत आपलं प्रीचा पिरियड आहे. इथपर्यंत किती होते बघा, 500 + 500 + 500 + 500 म्हणजे येतात इथं 2000. बघा याची टोटल करा, 5 × 5 = 10, 5 × 15 = 5 × 20, 2000 रुपये झाले प्रीला. आता आपल्याला साधी गोष्ट इथं दिलेलं आहे बघा, इंटरेस्ट किती आहे तर इंटरेस्ट सांगितलेलं आहे 6600. म्हणजे काय करायचं आहे 6600 टोटल आहे. टोटल जे रेंट आहे 6600 आहे. तर मग त्यातले 2000 मायनस करा, म्हणजे पोस्टचा पिरियड येईल. मग काय करायचं आहे, हे प्रीचा रेंट आहे. मग पोस्टचं कसं काढायचं तर टोटल ही जी आहे हे टोटल रेंट आहे. तर टोटल रेंट आहे 6600 मायनस 2000 करायचं आहे. 6600 मायनस 2000 4600 हे तुमचं आन्सर येईल. म्हणजे बघा हे 2000 आणि इथले 4600 म्हणजे तुमचे टोटल आले का 6600. तर ही झाली तुमची टोटल. हे प्लस हे म्हणजे टोटल एवढे. आणि नाही असं करता आलं तर बघायचं इथं किती आहे 500 + 500 + 500 + 500. हे प्रीचा पिरियड आपला जुलैपर्यंत आहे. आपण टाइम रेशोमध्ये बघितलंय. बिझनेस कुठपर्यंत होता तर जुलैपर्यंत होता, म्हणून जुलैपर्यंत 2000 आले. तुम्ही इथं कॅल्क्युलेट करू शकता. हे झाले 2 महिन्याचे 1000 रुपये इथं. आणि इथं 600 6 6 1 6 6 12 17 18 24 25 26 36 म्हणजे हे इथपर्यंतचे झाले 3600 आणि हे 1000 रुपये. म्हणजे तुम्ही असं पण कॅल्क्युलेट करू शकता 4600. तुम्हाला जसं करता येईल तसं करा, वेळ घालवू नका. काय करा 2000 आहे प्रीचे आणि टोटल एवढे आहे, तर टोटलमधून प्रीचे मायनस करा, म्हणजे राहिलेले येतील ते तुमचे पोस्टचे असतील. तर आपण इथं आता पोस्टिंग करणार आहोत. 2000 टोटल अमाऊंट आहे 6600. त्यातले 2000 आहेत प्रीचे, की जे आपण इथं कॅल्क्युलेट केलेले आहेत प्रीचे. आणि पोस्टचे आहेत हे पोस्टचे आहेत 4600 पोस्टचे. त्याच्यानंतरचा एक्सपेन्सेस आपण बघूया कोणता आहे तो. त्याच्यानंतरचा एक्सपेन्सेस आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस टाइम रेशिओ 1:2. अमाऊंट आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेसची 900. हे पण सोपं आहे, लगेच तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 900 आपल्याला डिवाइड करायचे आहेत 1:2 मध्ये. 900 × 1/3, 3 3 = 9, 300. अमाऊंट आली 300 प्रीला. मग 900 मायनस 300 600 पोस्टला. आणि हे येतील
प्रीला. तर आपण प्रीला घेऊ 300 आणि इथे येतील 600. त्याच्यानंतरचा नेक्स्ट एक्सपेन्सेस आहे डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस. पोस्टला डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट 2800. पोस्टला सगळीच्या सगळी प्रीला काहीच येणार नाही कारण तो कंपनीचा एक्सपेन्सेस आहेत. त्याच्यानंतर आहे बॅड डेट्स. बॅड डेटची अमाऊंट आहे 800. सेल्स आहे हे सेल्स रेशो आहे 1:3. अमाऊंट आहे 800. आता 800 आपल्याला 1:3 म्हणजे येतील 200. 800 इंटू रेशो आहे 1:3. 1/4. 4 1 जा 4, 4 2 जा 8. अमाऊंट आहे 200 प्रीला. मग पोस्टला किती येईल 800 मायनस 200 हे येईल 600 पोस्टला. आणि असं नसेल करायचं तर तुम्ही असं कराल 800 इंटू 3/4. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 3 जा 6, 600 असं काढा. तुम्हाला हे सोपं आहे. हे वाटलं तर ह्या पद्धतीने करा, हे वाटलं तर ह्या पद्धतीनं करा. दोन्ही मेथड सोपे आहेत पण वरची मेथड सोपी वाटते, लगेच होतं. तर इथं आहे 200 बघा 800 मायनस 200 600. त्याच्यानंतरचा एक्सपेन्सेस आहे पॅकिंग चार्जेस. सेल्स रेशिओ 1:3. अमाऊंट आहे पॅकिंग चार्जेस 4000. आता 4000 आपण वर वाटलेले आहेत सेल्स रेशिओमध्ये, परत वाटू नका. इथे येईल 1000 आणि इथे येईल 3000. 4000 पहिलेच आपण सेल्स रेशिओमध्ये वाटलेले आहेत. सेल्स रेशिओ एकदा वाटल्या परत वाटू नका. त्याच्यानंतर आहे सेल्स रेशिओ झाला. पॅकिंग चार्जेस नंतर आहे शेअर ट्रान्सफर फीज. पोस्ट अमाऊंट आहे शेअर ट्रान्सफर फीज 2500 आणि सगळीच्या सगळी पोस्टची आहे म्हणून पोस्टला लिहा 2500. त्याच्यानंतर आहे अंडर रायटर्स कमिशन. पोस्ट अमाऊंट आहे 3750. पोस्टला. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट टू वेंडर. ह्याचं आपल्याला वर्किंग नोट करावी लागेल. इंटरेस्ट टू वेंडर्स किती अमाऊंट आहे 1050. हे जाईल ॲक्च्युअल कारण ह्याचं आपल्याला वर्किंग करायचं आहे. तर आपण जरा वर्किंग व्यवस्थित करून घेऊया. इथं आपण वर्किंग करून घेऊया. इंटरेस्ट टू वेंडर अमाऊंट आहे 1050. आता इथं क्वेश्चनमध्ये बघायचं काय दिलेलं आहे वेंडरच्या बाबतीत. तर वेंडरसाठी सांगितलेलं आहे परचेज कन्सिडरेशन म्हणजे जी वेंडरनी किंवा त्या बिझनेसच्या मालकांना पैसे दिलेले आहेत. बिझनेसच्या मालकाला ज्या कंपनीनं काय केलं पैसे दिले त्याला म्हणतो परचेज कन्सिडरेशन. म्हणजे सेलिंग प्राईस आहे की जी इथं आपल्याला सांगितलेली होती 1,12,000 ही जी सेलिंग प्राईस आहे ते कधी दिलेले आहे तर 30 सप्टेंबर 2023ला. मग त्याच्यावर त्याला इंटरेस्ट द्यावं लागतं, व्याज द्यावं लागतं. तर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वेंडरचं इंटरेस्ट आहे 1000
50 रुपये. म्हणजे किती महिन्यापर्यंत आपण इथं जायचं? सप्टेंबरपर्यंत, 30 सप्टेंबर. बघा आपलं इयर कधी चालू झालेलं आहे? ह्या तारखेला आपण कंपनी खरेदी केली त्या तारखेपासून 1 एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. 30 सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर पण येणार. 30 सप्टेंबर पर्यंतचं इंटरेस्ट आहे 1050. टोटल इंटरेस्ट 6 महिन्याचं एवढं आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे आपला जो प्रीचा पिरियड आहे तो किती महिन्याचा आहे. तर बघा इथं आपण टाइम रेशो काढताना बघितलेलं होतं जुलैपर्यंत आपला बिझनेस होता. तर जुलैपर्यंतचा प्रीचा पिरियड आहे आणि त्याच्यानंतरचा पोस्टचा पिरियड आहे. तर मग आपण काय करणार आहे? जुलैपर्यंत इथपर्यंत आणि ह्या 2 महिन्याला किती. तर आपण पहिलं हे 1050 आहे, हे 6 मंथचं आहे. तर आपण असं करू 1050 डिवाइड बाय 6 मंथ. तर मी इथं कॅल्क्युलेशन करून बघते एका महिन्याला किती येत आहे. 1050 डिवाइड बाय 6 एका महिन्याला आलं 175 इंटरेस्ट पर मंथ. तर बघा आता आपले प्रीचे किती महिने होते? 1 2 3 4 म्हणजे 175 इंटू 4 मंथ्स किती येत आहे बघा. इंटू 4 700 रुपीज. 700 रुपीज प्रीला. पोस्टला किती असेल मग बघा 2 महिन्याचं? 175 इंटू 2 मंथ्स किती येत आहे बघा. 175 इंटू 2 350 आणि या दोघांची टोटल केली तर 1050च येणार आहे. म्हणजे बघा 2 महिने एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत बिझनेस होती. त्या बिझनेसचे इंटरेस्ट आहे 175 एका महिन्याला आले. मग 4 महिन्याचे इंटरेस्ट आहे 700 रुपीज आणि 2 महिन्याचे इंटरेस्ट आहे 350. तर हे वर्किंग चांगलं करा. हा हे जे इंटरेस्ट टू वेंडर आहे हे तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण असणार. फक्त डेट नीट बघायची आहे. आपण इथं व्यवस्थित लिहूया. इंटरेस्ट टू वेंडर किती आली अमाऊंट आपली? पहिला आलं 700 रुपीज आणि 350. त्याच्यानंतरचा ॲटमचं नाव आहे डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेल्स रेशियो 1:3. डिस्ट्रीब्यूशन 6000 तुम्ही डिवाइड करा. 6000 रेशो आहे 1:3. 6000 इंटू 1/4. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 2 राहिले, 4 5 जा 20, 2 0 1500. 6000 मायनस 1500 येतील 3500. सॉरी 4500. आपण परत एकदा करून बघू. 6000 डिवाइड बाय 4 1500 इंटू 3 4500. बरोबर आहे 4500. दोघांचं मायनस करा किंवा तुम्ही असं पण काढू शकता. 6000 इंटू हा वरचा राहिलेला 3 डिवाइड बाय 4 अमाऊंट आली 4500. ही येईल पोस्टला आणि ही येईल प्रीला 1500 आणि 4500. त्याच्यानंतरचा एक्सपेन्सेस आहे डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस नंतर डेप्रिशिएशन ऑन फिक्स ॲसेट. ॲक्च्युअल कारण ह्याला ॲडजस्टमेंट आहे. ॲक्च्युअलमध्ये येणार आहे अमाऊंट आहे 2400.
2400. आता ह्याला पण आपल्याला काळजीपूर्वक बघायचं आहे डेप्रिशिएशन कसं कॅल्क्युलेट करायचं आहे ते. तर बघा इथं काय सांगितलं आहे की डेप्रिशिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट्स इन्क्लूड 150 फॉर ॲसेट्स ॲक्वायर इन पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. इन्क्लूड लिहिलेलं आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे बघा, तर नीट समजून घ्या. इथं डेप्रिशिएशनची आपण वर्किंग नोट करतोय. तर इन्क्लूड म्हटलं की लेस करायचं आहे. डेप्रिशिएशनची अमाऊंट आहे 2400 मायनस किती अमाऊंट सांगितली इन्क्लूड झाली 150. 150 मायनस करा म्हणजे तुम्हाला डेप्रिशिएशन कळेल की किती आहे. 2400 मायनस 150 कारण ते कंपनीचे आहेत म्हणजे अमाऊंट आली 2250. इन्क्लूड लिहिलं की लेस करायचं. तर मग काय झालं हे 2250 आपण डेप्रिशिएशन टाईम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. मग टाईम रेशो आहे 1:2. टाईम रेशो कुठं लिहू 1:2. तर अमाऊंट येईल 1/3. आता ह्याला आपण डिवाइड बाय 3 करू. 2200 डिवाइड बाय 3 अमाऊंट आली 750. ही झाली प्रीची. आता नीट बघा, तर पोस्टला येईल 2250 इंटू 2 डिवाइड बाय 3 2250 डिवाइड बाय 3 इंटू 2 1500 रुपये. किती आलं डेप्रिशिएशन 1500 रुपये पोस्टचे. आता थोडंसं काळजीपूर्वक बघा मी काय सांगते ते. आपण ह्याला डिवाइड केलं 2 पार्टमध्ये. हे होतं प्रीचं, हे आहे पोस्टचं. पहिलं काय केलं इन्क्लूड झालं होतं म्हणून लेस केलं. मग अमाऊंट आली 2250. मग हे 2250 1:2च्या रेशिओमध्ये डिवाइड केलं टाईम रेशिओमध्ये. कारण डेप्रिशिएशन आपण नेहमी टाईम रेशिओमध्ये डिवाइड करतो बट ॲडजस्टमेंट होती म्हणून आपण त्याला ॲक्च्युअल लिहिलं. तर प्रीला आले एवढं, पोस्टला आले एवढं आणि त्यांनी काय सांगितलं आहे की इन्क्लूड झालेले आहेत. हा जो डेप्रिशिएशनचे एक्सपेन्सेस आहेत ते पोस्टचे आहेत. म्हणून काय करा 1500 प्लस 150 म्हणजे किती येतं आहे बघू. प्लस 150 म्हणजे 1650 हे पोस्टचं डेप्रिशिएशन आहे. हे लक्षात ठेवा. पहिलं इन्क्लूड झालं होतं म्हणून टोटल डेप्रिशिएशनमधून मायनस केलं. पण ते ॲक्च्युअल होते कोणाचे पोस्टचे होते म्हणजे कंपनीचे होते म्हणून कंपनीच्या म्हणजे पोस्टच्या अमाऊंटमध्ये आपण इन्क्लूड केलं. तर ही अमाऊंटच्या डेप्रिशिएशनचं आपण काय करणार आहोत इथं अमाऊंट टाकणार आहोत. पहिला आहे वर्किंग दाखवते तुम्हाला. पहिला आहे 750 प्रीचे आणि पोस्टचे आहेत 1650. हे आहेत पोस्टचे. आता पुढं खर्च कोणता आहे का एक्सपेन्सेस नाही, नेट प्रॉफिट आहे, बाकीचं आपण पोस्टिंग केलं. तर आता आपल्याला काय करायचं आहे नीट बघा. आता आपल्याला सगळ्यात पहिलं टोटल एक्सपेन्सेसची करायची आहे आणि टोटल कॉलमची, इन्कमची नाही. तर आपण पहिलं काय करणार आहोत एक्सपेन्सेसची टोटल करणार आहे आणि मग त्याच्यातून खाली बघा पहिलं आपण टोटल करूया. काय करायचं आहे इथून 12,000 पासून यायचं आहे. व्यवस्थित करा. 12,000 प्लस 1,200 प्लस 4,000 प्लस 9,000 प्लस 4,000 प्लस 6,600 प्लस 900 प्लस 2,800 प्लस 800 प्लस 4,000 प्लस 2,500 प्लस 3,750 प्लस 1,050 प्लस 6,000 प्लस 2,400 अमाऊंट आली 61,000. टोटल एक्सपेन्सेस आले सॉरी एक्सपेन्सेसची टोटल आहे 61,000. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. 61 बरोबर आहे. 61,000 एक्सपेन्सेसची टोटल. आता हे आपलं इन्कम आहे 81,000 आणि ह्याच्यातून हे मायनस करायचं. बघा 81,000 आपलं काय आहे इन्कम आहे. 81,000 हे आपलं इन्कम आहे. त्याच्यातून एक्सपेन्सेस मायनस करा. खर्च किती झाले 61,000 म्हणजे प्रॉफिट किती आला तुमचा इथं 20,000. ह्याला म्हणायचं आहे नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट देअरफॉरचं साईन टाका
देअरफॉर एवढा प्रॉफिट मिळाला. आता आपल्याला काय करायचं आहे, ही एक्सपेन्सेसची टोटल करायची आहे. इन्कम तुमचं 20,000 आहे. आता आपण बघा थोडंसं मी ह्याच्या खाली काय करते, एक लाईन सोडून इथं क्लोज करते हा अकाउंट आपला इथं. तर मी इथं काय करणार आहे, इन्कमची टोटल लिहिणार आहे. इन्कम किती आहे, 20,000 इन्कम आहे. बघा मी इथं एक लाईन ड्रॉ करते. माझं इन्कम किती आहे, तर 20,000 इन्कम आहे. इथं इन्कम किती होतं, 81,000 होतं. इथं किती इन्कम आहे, 60,000 प्लस 1,000, 61,000 हे माझं इन्कम आहे. आता ही एक्सपेन्सेसची टोटल करणार मी, प्रीच्या आणि पोस्टच्या दोघांच्या पण एक्सपेन्सेसची टोटल. 4,000 प्लस 400 प्लस 1,000 प्लस 3,000 प्लस 1,000 प्लस 2,000 प्लस 300 प्लस 200 प्लस 1,000 प्लस 700 प्लस 1,500 प्लस 750 अमाऊंट आली. एक्सपेन्सेस झाले आपले 15,850 आणि इन्कम आहे 20,000 मायनस 20,000 म्हणजे प्रॉफिट झाला 4,150. काय केलं पाहिजे तर तुम्हाला दाखवते मी काय केलं, इन्कम मायनस एक्सपेन्सेस, इन्कम मायनस एक्सपेन्सेस. इन्कम होतं आपलं 20,000, एक्सपेन्सेस आहेत 15,850. मग आपला प्रॉफिट झाला इज इक्वल टू 4,150 आहे आपला प्रॉफिट आहे प्रॉफिट. तसंच सेम आपण पोस्ट इन कॉर्पोरेशनचं करणार आहे. एक्सपेन्सेस आहेत 8,000 प्लस 800 प्लस 3,000 प्लस 6,000 प्लस 3,000 प्लस 4,600 प्लस 600 प्लस 2,800 प्लस 600 प्लस 3,000 प्लस 2,500 प्लस 3,750 प्लस 350 प्लस 4,500 प्लस 1,650 टोटल आली 41,000. एक्सपेन्सेसची टोटल मी इथं लिहिती 45,150. आता इन्कम किती आहे बघा, 61,000 मायनस 61,000 अमाऊंट आली 15,850. आता ह्या दोघांची टोटल केली तर 20,000 यायला पाहिजे. 15,850 प्लस 4,150 बरोबर आलं 20,000. तर हे कसं काढलं बघा, मी असं काढलं. इन्कम किती होतं, इन्कम मायनस एक्सपेन्सेस. इन्कम होतं माझं 61,000 पोस्टचं. एक्सपेन्सेस किती आहेत 45,150. मग आपला प्रॉफिट झाला 15,850. हा आहे आपला प्रॉफिट. हा फॉर्म्युला इन्कम मायनस एक्सपेन्सेस. तर हे झालं आपलं. आता ह्याच्या खाली आपल्याला नेचर लिहावं लागतं. नेचर ऑफ प्रॉफिट कोणत्या स्वरूपाचा आहे, तर हा कॅपिटल नेचरचा आहे आणि हा रेव्हेन्यू. हा असतो तो डिव्हिडंड वाटण्यासाठी यूज केला जातो आणि हा असतो तो तुम्ही कॅपिटल किंवा रिझर्वसाठी राखून ठेवू शकता. तुम्हाला ॲसेट खरेदी करायचे असेल तर त्याच्यासाठी वापरू शकता. तर हा आहे ओनरचा, तो ॲसेट परचेससाठी यूज करू शकतो, रिझर्वसाठी यूज करू शकतो, गुडविल रिटर्न ऑफ करण्यासाठी ह्या प्रॉफिटचा यूज करू शकतो. आणि हा इक्विटी शेअर होल्डरांना वाटण्यासाठी असतो. कंपनीचा शेवटचा प्रॉफिट हा इक्विटी शेअर होल्डरांना डिवाइड केला जातो. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद.